शुभ सकाळ मित्रांनो. तर आपण बाणेश्वर मंदिराविषयी छोटीशी माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, चला बाणेश्वर मंदिराला एक विजिट देऊया. तर पायऱ्या खूप साड्या आहेत, त्यामुळे दम भरतो लगेच. तर इथे झाडाखाली बसलो तर खूप छान पक्ष्यांचा आवाज येतो, त्यामुळे आपण येथे थोडासा विसावा घेऊयात. चप्पल काढूयात चला. इथे नाणे टाकलेले आहेत. तर इथे तुम्ही गणपतीची सुबक अशी मूर्ती बघू शकता. तिथे पूजा चालू होते, त्यामुळे व्हिडिओ घेतलेला नाहीये. तर मित्र तर मित्रांनो, हे घ्या महादेवाचं दर्शन. तुम्ही इथे बसून मन शांत प्रसन्न होईल. तुम्ही पूर्ण येथे येऊन एक प्रकारची ऊर्जा मिळते तुम्हाला. अशी ऊर्जा तुम्हाला कुठेही मिळणार नाही. तर ह्या मंदिराविषयी ही आहे छोटीशी माहिती. तर बाणेश्वर मंदिर जे आहे ते पांडवकालीन लेणी आहे. पांडवांनी बाणेश्वराची स्थापना केलेली आहे. गंगेचा उगम जो आहे तो 12 महिने येथे चालतो. 1200 सालापासून हे मंदिर आहे.
या माणसांचे कष्ट बघा मित्रांनो. तर अशी माणसं कधीच परत भेटणार नाहीत, अशी कलाकृती ह्यांच्याकडे आहे. तर हे मंदिर स्थापनेला ही महत्त्वपूर्ण अशी कार्य करत आहेत. गाडी खूप घाण झाली होती, तर चकाचक अशी धुवून घेऊया. तर हातातली वस्तू नेहमी चकाचक खूप सुंदर असावी असं मला वाटते, एकदम ओके कंडिशनमध्ये.